महोत्सव या कीर्तन महोत्सवामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा श्री हरिभक्त परायण सुनील महाराज अष्टीकर जीवे नूर जीवे गडी गोविंद गोविंद सागरिया 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 चंद गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला बोला। समर्थ सद्गुरु भानुदास महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की। अंतःकरणातलं भजन चालू आहे आणि काय सामर्थ्य, काय भजनाची ताकद आहे। मूर्तीतलं चैतन्य जागं व्हावं याला भजन म्हणतात। भावयुक्त अंतःकरणानं केलेली भक्ती आहे। भक्तीतून मिळालेली मुक्ती आणि शक्ती जर कशाची असेल तर नामचिंतनाची शक्ती आहे। मूर्तिमंत प्रत्येक संत जनाबाई आहे। काय आनंद आहे जीवनामध्ये बघा। आमच्या मराठवाड्यात जन्माला आली गंगाखेड या ठिकाणी। दमा आणि करुंड यांच्या माध्यमातनं या जनाबाईचा जन्म झाला। जनाबाईचा इतिहास सांगत असताना असं सांगितलंय, चारही युगामध्ये जनाबाई होती। सतयुगामध्ये ज्यावेळेस 17,28,000 वर्षाचं आयुष्य होतं, सतयुगाचं 17,28,000, त्या काळामध्ये संत जनाबाई पद्मिनी या रूपामध्ये होत्या। आणि त्रेतायुगामध्ये 12,96,000 वर्षाचं आयुष्य त्रेतायुगाचे। त्रेतायुगामध्ये संत जनाबाई मंथरेच्या रूपामध्ये होत्या। आणि द्वापार युगामध्ये 8,64,000 वर्षाचं आयुष्य द्वापार युगाचं आहे। मी आयुष्य गणना सांगतो तुम्हाला। 17,28,000 वर्ष सतयुग, 12,96,000 त्रेतायुग आणि 8,64,000 द्वापार युग आहे। द्वापार युगामध्ये जनाबाई कुब्जेच्या रूपानं होती। कुब्जा असताना कंस मामाला गंध लावायला रोज जायची। ज्यावेळेस गोपालकृष्णाची भेट झाली त्यावेळेस गोपालकृष्णाला गंध लावायची आणि गोपालकृष्णानंतर तिनं गंध लावलं मला। खरंय का? और काय सजवायची ती गोपालकृष्णाला तुम्हाला सांगतो, काय आनंद आहे। हीच जनाबाई। त्यावेळेस प्रभू तिच्याकडे पाहून म्हणायचे, अगं कुब्जे किती सुंदर दिसतेस ग तू। त्यावेळेस तिच्या डोळ्यातनं पाणी यायचं, म्हणायची देवा 3 ठिकाणी वाकडी आहे मी, मला सुंदर म्हणताय प्रभू तुम्ही। त्यावेळेस प्रभू म्हणायचे, अगं तुझ्या शरीराकडे बघून नाही म्हणालो मी, तुझं मन किती सुंदर आहे। आणि असा पाय दिला प्रभूनं तिच्या पायावर आणि हनुवटीला असा हलका झटका मारला, कडकड 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 आवाज झाला आणि सरळ देह झाला कुब्जेचा। आणि मस्तकावर हात ठेवला प्रभूनं द्वापार युगात। आणि तीच कुब्जा जनाबाईच्या रूपानं गंगाखेड या ठिकाणी जन्माला आली। काय आनंद आहे तुम्हाला सांगतो। आमचा मराठवाडा अत्यंत पवित्र आहे। मराठवाड्यानं काय काय दिलं लक्ष देऊन ऐका। धर्म अर्थ काम मोक्षाची खान मराठवाड्यातच जन्माला आली। शांती ब्रह्म एकनाथ महाराज
मराठवाड्यातच जन्माला आले. संत नामदेव मराठवाड्यातच जन्माला आले. समर्थ रामदास स्वामी मराठवाड्यातच जन्माला आले. लक्ष देऊन ऐका. आणि संत जनाबाई मराठवाड्यातच जन्माला आली. आणि परमपूज्य भानुदास महाराज हे मराठवाड्यातच जन्माला आले. लक्षात. किती पवित्र भूमी आहे, किती पावन भूमी आहे. काय काय दिलं मराठवाड्याचा त्याग लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येईल मराठवाड्याचा काय काय त्याग येते. असे हे सगळी संत मंडळी जन्माला आली. आणि मायबापासोबत जनाबाई पंढरपूरला आली. काय आनंद आहे. वारी चुकली नाही. दमा आणि करुंड यांची वारी चुकली नाही. कितीतरी दिवसानंतर अपत्य झालं, बोटाला धरून लेकराला घेऊन पंढरीची वारी केली. आणि काय आनंद आहे. पंढरीच्या वारीत ज्यावेळेस गर्दी जमा झाली, सगळे भक्त मंडळी एकत्रित जमा झाली आणि सहज हातातून हात सुटला आणि जनाबाईची मायबापाची ताटातूट झाली. आता झाली का मुद्दाम केली पांडुरंगाने, ही पांडुरंगाची कृपा आहे. ताटातूट झाली. फिरत फिरत ते लेकरू रडत 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 रावळामध्ये आलं आणि एका कोपऱ्यामध्ये उभं राहिलं. रडू लागली जनाबाई. अशा लेकराकडे बघितलं दामाशेटीनं. कोपऱ्यामध्ये लेकरू रडते. जवळ गेले दामाशेटी. विचार करा. आणि तिच्याकडे बघितलं. बाळा कोणेस तू? तुझ्या आईवडिलाचं नाव काय? बघितलं पांडुरंगाकडे. आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला. बघितलं पांडुरंगाकडे. माझं कोणीच नाही या जगामध्ये. पाहून पाहून मी परेशान झाले. कुणाला म्हणू आई आणि कुणाला म्हणू बाप. आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला. मज सांभाळी विठ्ठला, विठ्ठला मज सांभाळी विठ्ठला, विठ्ठला मज सांभाळी विठ्ठला. आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला. हे आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला, आई मेली बाप मेला. मज सांभाळी विठ्ठला, विठ्ठला मज सांभाळी विठ्ठला, विठ्ठला मज सांभाळी विठ्ठला. बोट केलं पांडुरंगाकडे आणि सांगितलं बस हेच माझी आई आणि हाच माझा बाप आहे, दुसरं कोणीच नाही. व्यवहारातले कुठे आहेत माहीत नाही. मग दामा शेटीनं त्या जनाबाईला आपल्या घरी नेलं. किती माणसं आहेत दामा शेटीच्या घरी? किती माणसं आहेत? जनाबाई सहित 15 जण आहेत. आणि राहायला जागा किती आहे? 10 बाय 10ची रूम. आणि माणसं किती? 15. आता घरं झाले मोठाले, माणसं झाले कमी. 3 मजली बंगला आहे शहरामध्ये. खोटं सांगत नाही तुम्हाला. कोणाला किरायान सुद्धा देत नाहीत, कोणी कब्जा करील म्हणून. आणि 3 मजली घरामध्ये फक्त नवरा बायकोच राहतील. टिकूबा टिकाई बरंच पाठ झालंय तुम्हालाही. दोघंच राहतात, कोणाला किरायानं सुद्धा देत नाही. तुम्हाला खोटं सांगत नाही. म्हातारी धुणं वाळू घालायला जर सकाळी गेली तर दुपारपर्यंत म्हाताऱ्याला सापडत नाही. एवढं मोठं घर झालं तुम्हाला सांगतो. माणसं झाले कमी. जुन्या काळामध्ये घरं लहान होते पण एकत्रित कुटुंब होतं, हे लक्षात ठेवा. आणि एकत्रित कुटुंब हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. आता प्रत्येकाला आपापलं पडलंय महाराज. म्हणून मी अट्टहासानं सांगतो बाबा बघा, राहा विभक्त. तुमचा आग्रह असेल तर आमचा काही विरोध नाही त्याला, पण अंतःकरण शुद्ध होऊन मनाने तरी एकत्र राहा. मन तरी एकत्र करा. किती दिवस कीर्तन ऐकायचे महाराज? किती दिवस कथा ऐकायच्या? किती 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 ऐकलं म्हणजे कल्याण होईल. हातच धरला माझा म्हातारीनं. म्हणले आष्टीकर महाराज किती सांगतात तुम्ही? मला प्रश्न विचारा. मी म्हणलं आजी 80 वर्षाचं वय तुमचं, काय विचारू तुम्हाला? विचारा. म्हणलं काय विचारू? विचारा म्हणली. विचारा किती वर्ष झाले मी कथा ऐकते, भागवत ऐकते. मी म्हणलं आजी किती वर्षापासून तुम्ही कथा ऐकतात? हां आता बरं वाटलं असं विचारलं तर. 50 वर्ष झाले मी कथा ऐकते. किती? 50 वर्ष झाले. एका वर्षात 4 भागवत, 50 वर्षात 200 भागवत. तुझ्यासारखे किती महाराज आले गेले, मोठ्याने म्हणी जा. मला बरं वाटतं, दुसरं काही नाही. किती महाराज आले, शाबास.
मी म्हणलं आजी आता एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. 200 भागवत तुम्ही ऐकले, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या स्वभावात काही बदल? ती म्हणली अजिबात नाही. मग किती आले आणि किती गेले काय फरक पडणार आहे? एक तरी ओवी अनुभवावे. अनुभव घ्या. समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांनी ते दिव्य चैतन्य तुम्हाला आम्हाला दाखवलं, हे अनुभूती आणि अनुभवावरच दाखवलं, हे लक्षात ठेवा. अनुभवावरच दाखवलं. किती आम्हाला भारतीय संस्कृतीचं जतन करत असताना काय काय गोष्टी सांगितल्या, तेवढं जरी केलं तरी खूप झालं बाबा हो. बाकी काही करायची गरज नाही. इतकी माणसं आहेत. किती माणसं आहेत मोजा. गोनाई राजाई दोघी सासू सुना. नाव किती चांगले आहेत. गोनाई राजाई किती चांगले नाव आहेत. आताचे नाव विचारूच नका महाराज. काय फॅशन निघाली. एक जण माझ्याकडे आला, म्हणला महाराज 3 मुली आहेत पहिल्या, एक मुलगा झालाय, नावच सुचणं काय ठेवावं. म्हणलं काय नाव आहे सांग. म्हणलं एकीचं नाव रुपाली आहे, एकीचं नाव दीपाली आहे, एकाचं नाव वैशाली आहे. मुलगा झाला, नाव सुचणं, सगळं लिली आहे शेवटी. काय नाव ठेवावं महाराज. मी म्हणलं ठेव मावाली. याच्यापेक्षा बहादर माणसं तुम्हाला सांगतो. एक जण माझ्याकडे आला, म्हणलं महाराज थांबा, मला आष्टीकर महाराज पुन्हा भेटणार नाही तुम्ही. म्हणलं काय झालं. 3 मुलं आहेत म्हणलं पहिले, आता 2 मुलं झालेत, नावच सुचणं काय ठेवा. पहिल्या मुलाचं नाव काय सांग. तर मला एकाचं नाव विश्वांबर आहे, एकाचं नाव औदुंबर आहे, एकाचं नाव दिगंबर आहे. मी म्हणलं ठेव सप्टेंबर आणि ऑक्टोबर. तो चालला. मी म्हणलं इकडे अजून जर 2 झाले तर नोव्हेंबर आणि डिसेंबर. माझ्याकडे येऊच नको. काय नाव आहेत मला सांगा. पहिलं नावाप्रमाणे जगणं होतं, आता काही नाही नावाप्रमाणे राहिलं महाराज. तुम्हाला खोटं सांगत नाही. नाव शांताबाईन भांडल्याशिवाय करमत नाही. इथं नाही कोणी म्हणून हे नाव घेतलं बरं का. काय ना नावाप्रमाणे जगणं होतं पहिलं. काय नाव असावं हे लक्षात ठेवा. किती सुंदर नाव आहेत. गोनाई राजाई दोघी सासू सुना. काय सुंदर नाव आहेत. दामाना मजाना बापले का, दामाना मजाना बापले का, दामाना मजाना बापले का. नाराविटा गोंदा मादा हे चौघे पुत्र. नाराविटा गोंदा मादा हे चौघे पुत्र. किती झाले. संख्या किती झाली लक्ष देऊन ऐका. गोनाई राजाई दोघी सासू सुना. दामाना मजाना बापले का. नाराविटा गोंदा मादा हे चौघे पुत्र. किती झाले. हा 4 आणि 4 8. जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडाई ये साई सागराई. चौघी सुना पायी नाम याच्या. किती झाले. 8 आणि 4 12. लिंबायती लेकी अवबाई बहिणी. वेडी पिशी 3 जणी. किती झाले. 12 आणि 3 नाम नाम नाम. किती जण आहेत. 15 जण. जनाबाई सहित 15 जण राहायचे. काय आनंद आहे तुम्हाला सांगतो. पण भक्ती कधी कमी नाही झाली. पांडुरंगाची भक्ती कधी कमी नाही झाली. भावयुक्त अंतःकरणाने भजन आणि सगळं काम करायचं जनाबाईनं. पुन्हा काम थोडंही दुसऱ्याकडे नव्हतं. सगळं कष्टाचं काम जनाबाईकडे होतं.
आणि जिथं कष्टाचं काम आहे तिथं शरीराच्या कुठलेही आजार नाहीत. आता तुम्हाला सांगू का कसं झालंय, भांड्याला, धुण्याला, स्वयंपाकाला फक्त नरड्यात घालायला नाही कोणी, सगळ्या कामाला. आणि पुन्हा दिवसभर बसायचं रिकामं, करमच कर्मच. हा, एवढा मोठा मानवाचा देह दिला, करमत कसं नाही? त्यातली त्यात बाई माणसानं तरी म्हणू नये करमत नाही. मी म्हणतो ज्याला करमत नाही त्यांनी दसरा काढायचा. किती सोपं आहे महाराज, होय दसरा काढायचा ना, काहीच नाही, सोपं काम करायचं. तुम्हाला सांगतो, आपल्याच साड्या घड्या घालायच्या, नीट ठेवायच्या, एवढंच काम करायचं. दिवस जातो. मला अनुभव चांगला आला, विचित्र अनुभव आला. एके दिवशी कपाट उघडलं, सगळ्या साड्या, दिवस मस्त कटला. 5 घंटे साड्याच्या घड्या घालीत, मीच घातल्या, दुसरं कोण घालणार आहे? करमत कसं नाही? पांडुरंगाने एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, प्रभू रामचंद्राने तुम्हाला मला मानवाचा जन्म दिला. अरे करमत कसं नाही महाराज? करमलंच पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, देवाने देताना सगळं फुकट दिलं. लक्ष देऊन ऐका. 2 डोळे दिलेत, 2 कानं दिलेत, 2 पाय दिलेत, 2 हात दिलेत, 2 किडन्या दिल्यात. आणि देताना प्रभू रामचंद्राने माझ्या फुकट दिले. लक्ष देऊन ऐका. सूर्याचा प्रकाश सगळ्या साडेगावामध्ये पडतो. मला सांगा, सूर्याचं बिल कोणाला आलं का? आलं का सूर्याचं बिल? नाही आलं. MSCBचं महिन्याला येतंय. जर आकडे नसले तर, आकडे असले तर येत नाही, पण किती येतंय का नाही? सूर्याचं बिल कुणाला आलंय का? आणि जर सूर्याचं बिल उद्या आलं तर किती पिढ्याचं बाकी आहे? फुकट आहे का नाही? मला सांगा, भगवंताने फुकट दिलं, आम्हाला किंमत आहे का? तुम्हाला सांगतो, ज्याला पाय नाही त्याच्याजवळ जा आणि त्याला विचारा, दादा तुला माझ्या रामरायानं जर पाय दिले तर तू काय करशील? तो रडून सांगेल, महाराज एक जरी पाय दिला, दुसऱ्या पायाची कुबडी करेल आणि आळंदी ते पंढरपूर तीर्थयात्रा करेल, जाम समर्थ ते सज्जनगड तीर्थयात्रा करेल, खेरडा ते साडेगाव तीर्थयात्रा करेल, पायी तीर्थयात्रा करेल. ज्याला नाही त्याला विचारा. आम्हाला मिळाले ना म्हणून किंमत नाही. आम्हाला देवाने 2 दिलंय, एक खराब झालं तर दुसरं आहे, वापर ना. देवानं फुकट दिले ना आम्हाला. एक तंगडं जर तुटलं तर तुम्हाला सांगतो 1,00,000 रुपये पुरत नाहीत दवाखान्यामध्ये. पुरतात का? आणि देवाने कसं दिलं? मजबूत दिलं, फुकट दिलंय. तुम्हाला सांगतो, काही 1 रुपया सुद्धा घेतला नाही देवानं. अंध व्यक्तीजवळ जा आणि त्या आंधळ्याला विचारा, तुला जर रामरायानं डोळे दिले तर काय करेल? तो रडून सांगेल, महाराज रामाने मला एक जरी डोळा दिला तर रोज रामाचं दर्शन घेतल्याशिवाय मी दिवस घालणार नाही महाराज. रोज रामाचं दर्शन घेईल. कारण ज्याला नाही त्याला किंमत आहे. आम्हाला मिळाले ना म्हणून किंमत नाही. म्हणून कुठंतरी जाणण्याचा प्रयत्न करा. प्रभूनं सगळं दिलंय, करमत कसं नाही आम्हाला? सगळ्यांचे कामं जनाबाई करायची. आणि भक्तिमय वातावरण आहे. कशी भक्ती आहे बघा, अंतःकरणातून भक्ती आहे. म्हणून मूर्तीतलं चैतन्य बाहेर येतो, तर ही ताकद जनाबाईची आहे, मूर्तीतलं चैतन्य. अजून सांगू का तुम्हाला? रामकथा चालू आहे. रामकथेतला एक दाखला देतो मी तुम्हाला. रामाचा विजय झाला, रावणाला मारलं. तुम्ही म्हणता ना आजच रामायण सुरू झालं, इतक्या लवकर कसं मारलं? रावणाला मारलं, वृत्तीचा नाश केला, अहंकारी वृत्तीचा नाश केला. रावण म्हणजे अहंकार आहे. नीट लक्ष देऊन ऐका. अहंकार गेला पाहिजे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. किती कमवलं याच्यापेक्षा त्याला आमचा भाव किती हे महत्त्वाचं आहे. त्याला जर अहंकार चिटकलेला असला तर टिकणार नाही. 7.5 कोटी घरं होते सोन्याचे. कुणाचे? आष्टीकर महाराजाचे. हां, कुणाचे? रावणाचे. बजरंगबलीच्या एका शेपटीनं सगळी काळी केली सोन्याची लंका. किती तपश्चर्या होती. होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, 4 वेद मुखत गंधवाणी, गर्वामध्ये झाली सर्वानी, मुका झालो माझ्या गेली, मुका झालो माझ्या गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. आणि तपश्चर्या कशी आहे रावणाची? शरीरातली बारीक नस बाहेर काढायची. लक्ष देऊन ऐका. बारीक नस. 72,000 बारीक बारीक व्हॅन आहेत माणसाच्या शरीरामध्ये. किती? 72,000. आणि हे जे बारीक बारीक छिद्र आहेत का, हे प्रत्येक माणसाच्या शरीरात 3.5 कोटी आहेत. प्रत्येक माणसाच्या शरीरात. माझं खोटं वाटलं तर घरी जाऊन मोजा आणि उद्याच्या कीर्तनकाराला सांगा. 3.5 कोटी आहेत. एक नस बाहेर काढायची रावणाने आणि तपश्चर्या करायची. तुम्हाला सांगतो
कैलास पर्वत हलवीत होता रावण. महादेवानं आत्मलिंग काढून दिलं. एवढी मोठी तपश्चर्या होती. एकच गोष्ट नडली, अहंकार. लक्षात, बाकी सगळंच होतं, फक्त अहंकारानं सर्वस्व गेलं निघून. अहंकार नसला पाहिजे. किती ताकद आहे, काय अहंकार होता. रम्य ही स्वर्गाभूमी लंका, रम्य ही स्वर्गाभूमी लंका, रम्य ही स्वर्गाभूमी लंका. तिच्या प्रीतीच्या सागर लहरी, तिच्या प्रीतीच्या सागर लहरी, गाजविसी गंगा. रम्य ही स्वर्गाभूमी लंका, रम्य ही स्वर्गाभूमी लंका, रम्य ही स्वर्गाभूमी लंका. एवढा अहंकार लढला आणि अहंकारामुळे सगळं काळं झालं, राग झाली. म्हणून अहंकार नसा. उदाहरण सांगतो तुम्हाला. रामाचा विजय झाला आणि प्रभू रामचंद्र अयोध्येला आले. जसे आताही आलेत तसेच प्रभू रामचंद्र अयोध्येला आले. सगळ्यांनी स्वागत केलं, आनंद झाला आणि प्रत्येकाला बक्षिसाचं वाटप झालं. सगळ्यांना. सगळ्यात जास्त ज्यांनी काम केलं त्याला काहीच बक्षीस नाही. हे सीतामाईच्या लक्षात आलं. सीतामाईनं विचार केला, सगळ्यात जास्त काम केलं. आणि शक्यतो तुम्हाला सांगतो, काम करणारे माणसं लक्षात राहतच नाहीत. तुम्ही अजून बघा, लग्न असू द्या, काही असू द्या, जे सगळ्यात जास्त काम आणि काम करणाऱ्या माणसाला दमत निघत नाही. तुम्हाला हे सांगतो, कुठेही जाऊ द्या, जिला कामाची सवय ना तिला आरामत नाही, आणि जिला आरामाची सवय तिला कुठंच काम नाही. काय लाग कुणाचं काम सांगायचं, अजिबात नाही. लक्षात राहत नाही. सीतामाईला वाईट वाटलं. सीतामाई प्रभू रामचंद्राकडे गेल्या, म्हणाले, प्रभू तुमच्या यादीमध्ये एक नाव राहिलं बक्षीस वाटप करायचं. म्हणले, कोणतं? बघ म्हणले, यादी तूच बघ. आणि यादीमध्ये पहिलं नाव मारुती राहायचं होतं. सगळ्यांना राईट केलं, सगळ्यांना राईट केलं, फक्त वरच्या नावाला राईट नाही केलं. सीतामाई म्हणलं, नाव तर आहे, दिलं का नाही बक्षीस? काय देऊ त्याशी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा काय देऊ. मग दया निर्माण झाली सीतामाईच्या मनाच्या ठिकाणी. जवळ गेल्या, नवरत्नाचा हार होता तो काढला आणि मारुतीरायाला दिला. भिंतीवर बसलेले मारुतीराय नीट लक्ष देऊन ऐका. घेतला हार आणि एक एक मणी दातानं तोडायला सुरुवात केली. सीतामाई म्हणल्या, बरं झालं याला रामाने काही दिलं नाही. बोलून चालून माकड. एवढा नवरत्नाचा हार दिला आणि दाताने मणी तोडते. हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिले सफोडून मोती राम कुठे आतला, पाहिले सफोडून मोती राम कुठे आतला. बघा, हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला, पाहिले सफोडून मोती राम कुठे आतला. हे उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलाशी तू. आता सूर्ययान गेलं, चंद्रयान सूर्ययान आता गेलंय. हे तर लहानपणीच गेलं. तर बालपणी गेलाशी तू, सूर्याला धर हादरली ही धरणी. किती सुंदर. सीताबाई म्हणाल्या, मनामध्ये कुठे राम असतं का? मनी फोडताय. म्हणाले, आई साहेब माझा रामच दिसत नाही, मला मी काय करू? राम पाहण्यासाठी फोडतोय. सीतामाई म्हणल्या, त्या मनामध्ये राम असतो का? मारुतीराय म्हणले, आई यत्र तत्र सर्वत्र माझा नारायण आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. प्रत्येक ठिकाणी सांग कुठे कुठे. म्हणाले, आई सगळीकडे तुझ्या हृदयात फाडली. आणि तुम्हाला सांगतो, जशी छाती फाडली तसा आतमध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मणाची सेवा करणारे बजरंगबली त्या ठिकाणी आहेत. किती सुंदर आहे. असं मी एकदा कीर्तनात सांगितलं, माझा मुक्काम पडला त्या गावात. आणि सकाळी निघालो मी.
लहान लहान पोरं रात्रीचं सगळं फाडून वरचं शर्ट. मुद्दाम थांबलो मुलं, हे काय म्हणतंय ऐकावंच. हे फाडून वरचं शर्ट दाखविली आतली बनेल. याच्यात काय नवले लक्षात ठेवा. माझ्या मारुतीरायानं अंतकरणामध्ये भाव होता, छाती पडून रामरायाची मूर्ती दाखवली, हे लक्षात ठेवा. किती भक्ती आहे, किती भाव आहे. आणि जनाबाईचा हाच अनुभव आहे. जनाबाईच्या गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. गौऱ्या किती कीर्ती आहे जनाबाईची. पूर्ण भारतामध्ये कीर्ती आहे जनाबाईची. काशीला कबीरदासांना कळालं की जनाबाईच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. जनाबाईसोबत पांडुरंग बोलतोय. आणि एके दिवशीचा प्रसंग, कबीर महाराज आले आणि जनाबाईच्या दारावर आवाज दिला, जनाबाई. तेव्हा छोटे छोटे मुलं आले. त्यांनी सांगितलं, महाराज जनाबाईचे भांडणं लागलेत. भांडणं? मग इतने दूर से आया, जनाबाई झगडा कर रही. कशामुळं भांडणं आहे विचारलं. म्हणले गौऱ्यासाठी भांडणं आहेत. चला म्हणले आपणही पाहायला जाऊ. काही काही माणसाला भांडणं पाहायचा भलता जोर असतो, आणि त्यातली त्यात महाराज लोकांचे भांडणं असावं, मग तर जमलंच. आमच्या कॉलनीमध्ये माझन बायकोचे भांडणं लागले की टाचा वरे करू करू बघत येत लोक. मी सांगतो, अरे जसं तुमचं आहे तसंच आमचं आहे बाबा. हो, त्याच्यात काय फरक नाही. पण लोकांना भलताना कबीरदास आणि नामदेव दोघेही गेले आणि खरंच जनाबाईचे भांडणं चालू आहेत. कशासाठी? गौऱ्यासाठी. लक्षात ठेवा, जनाबाईच्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. आमची गौऱ्यात जायची वेळ आली तरी थोबाडाला विठ्ठल येईना. गेले दोघंजण. आणि दोघंजण गेल्यानंतर बघितलं भांडणं करते जनाबाई. कबीरदासजी म्हणले, जाऊ द्या ना, मी इतक्या लांबून आलो, कशाला भांडणं करताय, तुमच्या दर्शनासाठी आलो. तेव्हा जनाबाई म्हणली, नाही, त्या गौऱ्या माझ्या आहेत. कबीरदासानं विचारलं, काय तुझ्यावर पुरावा काय तुझ्याजवळ, ह्या गौऱ्या तुझ्या आहेत. तेव्हा जनाबाईनं सांगितलं, महाराज गौरी उचला, कानाला लावा, ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल तीच गौरी माझी आहे, दुसरी गौरी माझी नाही, ज्या गौरीतून विठ्ठल आवाज येईल. आणि काय चमत्कार आहे तुम्हाला सांगतो. कबीरदासजी जवळ गेले, गौऱ्या उचलल्या आणि कानाला लावल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. गौरी उचलायची, कानाला लावायची आणि गौरीमधून विठ्ठल विठ्ठल ज्या गौरीमधून आवाज यायचा ती गौरी बाजूला काढायची. किती आश्चर्याची गोष्ट आहे. लक्ष देऊन ऐका. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या, माना डोलू लागल्या. संत कबीर आणि नामदेवाच्या माना डोलू लागल्या, माना डोलू लागल्या. हे विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. एक चोरटी आपलं गाणं मांडाया लागली, जनाबाईच्या गौऱ्या घेऊन भांडाया लागली. जनाबाईच्या गौऱ्या घेऊन किती भांडा. पण गंमत बघा, ज्या गौरी विठ्ठल विठ्ठल आवाज आला ती गौरी कबीरदासाने बाजूला काढली. इतकं पांडुरंगाचं भजन आहे. लक्षात ठेवा, इतकं नामस्मरण आहे, इतकं चिंतन आहे. आणि मग एके दिवशीचा प्रसंग आहे. रावळामध्ये भजन चालू आहे आणि मूर्तीतलं चैतन्य जागं झालं. देवाला करमतच नव्हतं. तुम्हाला सांगतो, इतकं भजन करावं की देवाला करमलं नाही पाहिजे. जसं समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांनी प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं, जप केला, आजपा जप केला आणि प्रभू रामचंद्राला भानुदास महाराजाविना आणि भानुदास महाराजांना प्रभू रामचंद्राविना करमत नव्हतं. याला सार्थक करणे म्हणतात नरदेहाचं. याला सार्थक करणे म्हणतात. आजपा जपच बघा, मूर्तीतलं चैतन्य बाहेर आलं. काय ताकद आहे. आणि जनाबाईचा हात धरला. जने आज जाऊच नकोस तू. जनाबाई म्हणली, देवा मला तर गेलं पाहिजे. 14 माणसाचं दळायचे. जुन्या काळात हे सगळं असे कामच होते. जुन्या काळात पायलीचं दळायचं, पायलीचं वळायचं, पायलीचं तळायचं, पायलीचं गिळायचं, इतकं सगळं खात होते लोक जुन्या काळात. आता फास्ट फूड. तरी अपेक्षा कशी असते आमची बघा. कसं होईल खरं मला सांगा. जिजामातेला डोहाळे लागले होते. कशाचे डोहाळे होते विचार करा ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
काय साधी गोष्ट का? ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ आंबे, करुण प्रारंभे, दफावर थापतून तुझ्या दफावर थापतून तुझ्या. शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूच गात गुणगानजी, शिवप्रभूच गात गुणगानजी, छत्रपती शिवाजी महाराज की. जन्म डोहाळे चांगले होते म्हणून झाला. आता मला सांगा, मॅगीचे डोहाळे लागत आहेत. मॅगीचे डोहाळे लागल्यावर लेकरू कसं होणार आहे? कुरकुरे. डोहाळे चांगले नाहीत ना. संत जनाबाईचे मूर्तीतलं चैतन्य जागे झालं. जने जायचं नाही. अरे देवा, मला किती काम आहे काय सांगू तुला. आणि खरं सांगतो, जुन्या काळामध्ये सकाळी 5 वाजता जात्यावरचे आवाज यायचे, घर घर घर. 40-45 वर्ष झाले असते, जातं बंद झालं, गिरण्या आल्या. सकाळी सकाळी 5 वाजता. आणि बघा, 6-6 सुना सोबत दळायच्या, कधीच भांडणं नव्हते. आणि त्या काळामध्ये सुनाचं चालायचं, सासूचं चालत नव्हतं. आता चांगलं लक्ष देऊन ऐकत. त्या काळामध्ये सासूचं चालत होतं. आता कुणाचं चालतं न सांगितलेलं बरं आहे. गपचूप खायला भेटतं न बस झालं. तुम्हाला सांगतो, मरुस तर जर गरम चपाती म्हातारीला जर खायची असेल तर आष्टीकर महाराजाचं एकच वाक्य ऐका. मरुस तर फक्त सुनाचं कौतुक करा, खोटं का असं ना. मरुस तर गरम खाऊ घालती. आणि तिच्यासमोर जर लेकीचं कौतुक केलं की म्हातारी मेली. सोपे तोडगे तुम्हाला. उगा हरभऱ्या झाडं चढायचं, बाई काय भाजी आहे ग तुझ्या माईनं, किती छान शिकविली ग बाई, माझ्या लेकीला येतच नाही. आणि ती तिकडे गेल्यावर येडं वाकडं तोंड करा, पण समोर नका करू. आयुष्यभर चांगलं. पण आम्हाला कमीपणा घ्यायला नकोच वाटतो महाराज. काय सांगावं तुम्हाला. चैतन्य जागं झालं. सकाळी सकाळी जात्यावरचे आवाज 5 वाजता. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाई कौतुके तू ये रे बा. सासू आणि सासरा दिल तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा. प्रपंच दळण दळिले, सासू पुढे फिरिले, पुण्यम्या वैरिले तू ये रे बा. या अशा ओव्या होत्या छान छान मस्तपैकी. सकाळी सकाळी सासून सोबत. आता काही नाही, सकाळी फिरायला गेलं माऊली, तुला सांगतो नागाची फुसकारीच आहेत. कपाल भाती. तुम्ही अजून बघा. मी एकदा निघालो, तुम्हाला खोटं सांगत नाही. जाता जाता एक म्हातारी घरातून बाहेरून घरात करायला. मी म्हणलं, आजी तुमचं पोट दुखायलंय का, तुम्हाला दवाखान्यात नेऊ का? नाही म्हणली, महाराज आमची सुनबाई रामदेव बाबाचा कार्यक्रम बघायली. आणि तो रामदेव बाबा म्हणाला, सास को अंदर लो सास को बाहेर छोडो. काय निघालंय लक्षात ठेवा. ही संस्कृती होती आमच्या जुन्या काळातली. जात्यावर दळण दळायचं. आणि 14 माणसाचं दळण स्वतः एकटी जनाबाई. पुन्हा सगळे कष्ट करायचे. पांडुरंग परमात्मा म्हणले, जने तू एकटी दळणार नाही, आज मी येतो. जनाबाई म्हणली, तू तुझंच काम कर, माझं काम मला करू दे, जाऊ दे म्हणले. मला नाही जने, आज 2-3 भजन चांगले म्हण, त्याच्याशिवाय तुला जाऊच देणार नाही. आणि तुला एवढं काम आहे ना. अगं तुला काम आहे तर मी काय करू, मी काय करू. आणि खरंच भगवान जनाबाई सोबत सगळे कामं करू लागायचे बरं का. पण कधी कामं केले हे नंतर सांगतो तुम्हाला. अगोदर परीक्षा बघा जनाबाईची कशी आहे. जने मन भजन. मग जनाबाईनं 2-3-4 भजन झाल्यानंतर जनाबाई म्हणायची, देवा आता जाऊ दे मला, आता जाऊ दे. नाही जने, मी जाऊ देणार नाही, मी तुझ्यासोबत येतो. आणि धरला हात. जनाबाई सोबत आले आणि जात्यावर दळण दळू लागले. काय आनंद आहे तुम्हाला सांगतो. सुंदर दळण दळायला सुरुवात केली. आणि जनाबाई प्रभूकडे बघते. नुसता हात आहे जनाबाईचा, बाकी जातं भगवंत फिरवतोय. लक्षात ठेवा, जातं कोण फिरवतं, कोण फिरवतं. हां, भगवंत जातं फिरवतो. नीट लक्ष देऊन ऐका. एकदा का त्याच्या हातातला खुंटा निष्ठला ना, मग काही खरं नाही. आम्हाला वाटतं मीच करतोय. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची. देवाला सगळं कळतं, सर्व साक्षी भगवंत हे लक्षात ठेवा. देवाला पाप करा की पुण्य करा, आधी देवाला कळतं, आधी देवाला कळतं. तरी आम्हाला वाटतं की फाटकी नोट कुठं टाकावी, देवाच्या पेटीत. त्याला कळत नाही का फाटकी नोट. देवाला सगळं कळतं देवाला. प्रभू आले, मस्त दळण सुरू झालं. आणि काय आनंद आहे.
पहाट झाली आणि प्रभूच्या कानावर आवाज पडला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, ए सुरवराची दाटी, सुरवराची दाटी उभे जोडून हात, सुरवराची वाळू आरती माझ्या कृष्ण सभागी या पांडुरंगाला आरती सुरू झाली, काकड आरती सुरू झाली, वाळवंटापासून रांग लागली. काय आनंद आहे. उठा पांडुरंगा प्रमात समय पातला, हे वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा गरुडा परिताटला. काय आनंद आहे. काकडा सुरू झाला आणि प्रभू म्हणले, जने मला गेलं पाहिजे. आणि काकड्याचा आवाज कानावर आला आणि भक्तांनी आवाज दिला, येई वो येई वो येई वो येई वो येई वो येई वो. दिसना ना मूर्ती चैतन्य, येई वो येई वो येई वो येई वो. धावोनिया विलंब कवाया लावियला कृपाळू, विलंब कवाया लावियला कृपाळू. विठाबाई विश्वंबरे भवचेत, विठाबाई विश्वंबरे भवचेत के. कोठे गुंतली समाय विश्वव्यापके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. मूर्तीकडे बघितलं, मूर्ती दिसते, चैतन्य नाहीये. आणि सगळ्यांनी आवाज दिला. जसा आवाज दिला प्रभू निघाले जात्यावरनं. आणि गडबडीमध्ये प्रभूनं सोन्याचे अलंकार जात्याजवळच ठेवले आणि जनाबाईची वाकळ घेतली. आता गडबडीत झालं का हे सगळं, का मुद्दाम केलं? हां, मुद्दामच केलं देवानं. देवाला काय माहीत नसतं, लक्षात ठेवा. वाकळ घेतली. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. उभे राहिले प्रभू. वारकरी हळूहळू जवळ गेले आणि बघितलं, अरे अलंकार नाही, सोन्याची चोरी झाली, अलंकाराची चोरी झाली. एक म्हातारं होतं, जवळ गेलं, त्यांनी बघितलं, चोर सापडला. पुरावा सापडला, चोर सापडला. म्हणले कोण आहे? म्हणले जनाबाई. सगळ्यात शेवटपर्यंत भजन कोण करतं? जनाबाई. मग जनाबाईनं चोरलं. एकदा आम्हाला असं झालं, 2-2:30 वाजेपर्यंत भजन केलं आणि भजन करून घराकडे चालू. तितक्यात PSI आले समोरून. म्हणलं हे कुठे गेलता? म्हणलं साहेब भजनाला. भजनाच्या नावानं चोरी करतात बेटा, चल पोलीस स्टेशनला. नेलं पकडून सकाळपर्यंत बसावं लागलं. काय विलाज आहे त्याला? म्हणले उशिरा भजन करते ही, शेवटी येते. सगळ्यात शेवटी जनाबाई. तिनं चोरी केली. सगळेजण एकत्र आले आणि जनाबाईच्या वाड्यावर गेले. नीट लक्ष देऊन ऐका. आवाज दिला, जने बाहेर ये. जनाबाई धावत धावत आली. काय आनंद झाला जनाबाईला. आज किती माझं भाग्य आहे, आपण इथे आलात. कोण बोलू नकोस, खरं सांग, रात्री मंदिरात गेलीस? हां गेले. सांग किती वाजेपर्यंत? काल खूप उशीर झाला हो, का खूप वेळ होते मी मंदिरामध्ये. किती वेळ झाला सांगता येत नाही, पण खूप वेळ भजन केलं देवासोबत. खरं सांग, सोन्याचे अलंकार चोरले? कानाला हात लावले आणि सर्व अंग थरथर कापू लागलं. दुसरा कुठलाही आळ घ्या माझ्यावर, पण सोने मी चोरले नाही, अलंकार प्रभूचे मी चोरले नाही. मी देवाच्या दर्शनासाठी गेले, भजन म्हणू लागले, भगवंताचं नामस्मरण करू लागले. मूर्तीतलं चैतन्य बाहेर आलं आणि ते चैतन्य माझ्यासोबत खेळू लागलं, नाचू लागलं, गाऊ लागलं आणि माझ्यासोबत जात्यावर दळायला सुद्धा घरापर्यंत आला. लोक म्हणले बघा बघा कशी बोलते, आजपर्यंत आम्ही भजन केलं, कधी आम्हाला दिसला नाही, तुझ्याबरोबर बरं आला नाचायला, तुझ्याबरोबर नाचू लागला, जात्यावर दळू लागला, खोटं बोलतेस का चोट्टे? जा तपासाईच्या घरामध्ये जाऊन. आणि झडती घेतली. तुम्हाला सांगतो, पुरावा सापडला. पिठाच्या खाली सगळे अलंकार सापडले आणि आणले बाहेर. पुरावा सापडला, सगळं सापडलं. पंच कमिटी समोर नेला आणि जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. जनाबाईने विचार केला, प्रभू कसली परीक्षा घेतोयस, कसली परीक्षा घेतोयस प्रभू? तुझ्या भजना व्यतिरिक्त मी काही केलं नाही आणि रात्रभर होताच ना रे माझ्यासोबत. आता एक शब्दही बोलू नकोस जने. सापडलंय सगळं, चोरी तूच केलीस,
का केली हे तुला विचारायचं नाही. पंच कमिटीनं ठराव पास केला आणि सुलावर चढवण्याचं ठरवलं. काय वाटलं असेल जनाबाईला? जनाबाई म्हणली, देवा मी सुलावर जाते याचं दुःख मला नाही आहे, मी उद्या दिसणार नाही याचं दुःख मला नाही आहे, पण एक लक्षात ठेव देवा, तुझं भजन करणाराला जर सुळावर चढवलं आणि मृत्यूदंडाची शिक्षा जर त्याला मिळाली ना, उद्यापासून तुझं भजन कोणी करणार नाही. हे लक्षात ठेव, उद्यापासून तुझं भजन कोणी करणार नाही. मला माझं काहीच वाटत नाही देवा, मला काहीच वाटत नाही, काहीच नाही. धरलं दोन्ही दंडाला, भर चौकामध्ये उभं केलं आणि जनाबाईनं रावळाकडे बघितलं. रावाकडे बघून जनाबाई बोलू लागली देवाला, देवा अरे माझ्या मरणाची मला कधीच भीती वाटत नाही, कारण माझ्यासोबत माझा सद्गुरू आहे नामदेव. नामदेवानं मला भक्ती शिकवली आणि त्या भक्तीच्या बळावर मी रात्रंदिवस तुझं भजन केलं प्रभू, रात्रंदिवस तुझं भजन केलं. अरे माझ्यासाठी नाही, पण जर मी शिळावर गेले, माझे जर प्राण गेले, माझा देह जर पडला, तर लोक तुझं नाव सुद्धा घेणार नाहीत, तुझ्या मंदिरात दर्शनाला सुद्धा येणार नाहीत, लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. नाही कळणार तुला, नाही कळणार तुला. यायचं तर ये, नाही तर येऊ नको. मी सुळावर जाते, मला त्याचीही पर्वा नाही. तू नाही आलास मला काही वाटणार नाही, कारण तू आता पाषाण हृदयी झालास, पाषाणाच्या मूर्तीत बसतोयस ना. तुझं चैतन्य आम्हाला दाखवलंस, आता तू पाषाणाचा झालास, आता तू कठोर झालास, आता नाही येणार. तू धरलंय माझ्या दोन्ही हाताला, जाणार मी आता सुळावर. तो ओढू लागले जनाबाईला आणि जनाबाईनं परत रावळाकडे बघितलं. अरे विठ्ठल विठ्ठल आ आ अरे विठ्ठल मुळमायेच्या कारट्यात, अरे विठ्ठल मुळमायेच्या कारट्यात. रावळासमोर संत जनाबाई उभी आहे. पंच कमिटीनं ठराव पास केला, दोन्ही दंडाला पकडलं आणि छोटे छोटे मुलं जनाबाईकडे बघू लागले. महिला मंडळ उभं आहे, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी, सजल नेत्रांनी जनाबाईकडे बघितलं. अरे रात्रंदिवस भजन करणारीच्या गवऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज आला. कबीरानं सिद्ध केलंय, आज ती जनाबाई सगळ्यांच्या समोर उभी आहे. अरे विठ्ठल मुळमायेच्या कारट्यात, तुझी रान रणकी झाली, तुझी रान रणकी झाली. आणि भगवंताकडे बघून भगवंताला शिव्या देऊ लागली. तुझे गेले मळे, तुला पाहुनी काळ रडे, तुला पाहुनी काळ रडे. उभी राहोनी अंगणी अंगणी आ उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जणी, उभी राहोनी अंगणी शिव्या देती दासी जणी. अरे विठ्ठल मुळमायेच्या कारट्यात, अरे विठ्ठल मुळमायेच्या कारट्यात, मुळमायेच्या कारट्यात, मुळमायेच्या कारट्यात, मुळमायेच्या कार. तिघांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या. हे काही एकट्याचा खेळ नाही. इकडून व्यवस्थित वाजतंय, तिथून वाजत आहे, इथून वाजत आहे, तवा हे फुलत आहे. एकट्याला उभं करा बरं. गोंधाळी गोंधाळी
आम्ही आंब्याच्या गोंधळी गोंधळी एका सुरात म्हणा गोंधळी नाही का. रामकृष्ण हरी. समर्थ सद्गुरू भानुदास. किती मेळ आहे, खूप छान कलाकार आहेत, अत्यंत सुंदर. अरे विठ्ठल चार तासाची रामकथा आहे आणि 200 किलोमीटरचा प्रवास आहे आणि पुन्हा इथून हे 80-90 किलोमीटरचा प्रवास आहे. ही सगळी रामरायाची कृपा आहे. अजून पुढे जाऊन सांगतो, ही जर खऱ्या अर्थाने कृपा जर कुणाशी असेल तर समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांची कृपा आहे, बाकी काहीच नाही. संताचा मस्तकावर जर हात असला तर काही शक्य आहे. महाराज 27 वर्ष झाले, गंगाधर महाराज 27 वर्ष झाले, दररोज कार्यक्रम आहेत मला, दररोज 29 भागवताच्या कथा नोंद आहे माझ्याकडे. 2027 पर्यंतची पूर्ण यादी माझी पॅक आहे. भागवताची कथा मिळत नाही, 2-2 वर्ष लोकांना मिळत नाही. एवढ्या कथा बुक आहेत माझ्या, खोटं सांगत नाही मी तुम्हाला. पण प्रभूची एवढी कृपा आहे, 27 वर्षात एकदाही माझा आवाज बसला नाही, एकदाही. किती उंच गाऊ द्या. दोन्ही हाताला धरलं आणि जनाबाई शिव्या देते पांडुरंगाला. नीट लक्ष देऊन ऐका. शेजाऱ्याला शिव्या द्या बरं. शेजाऱ्याला शिव्या द्यायची आमच्यात हिंमत नाही आणि आम्ही त्याच्यात नावानं खापर फोडतो. मोडू द्या तिला बोट किती मोडायची ते. कारण निंदकाचे घर, मोठ्याने म्हणा, आता संपलं कीर्तन. निंदकाचे घर असावे शेजारी. शेजाऱ्यानं किती बोट मोडू द्या, घाबरू नका. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जी बोट मोडती ना तिला 4000 रुपये महिना बोट मोडायचा द्या. कारण तिनं जितके बोट मोडले तितकं आपलं चांगलं होणार हे लक्षात ठेवा. जनाबाईचा अधिकार आहे तो पांडुरंगाला. शिव्या कशासाठी दिल्या शिव्या कशासाठी दिल्या हे लक्षात ठेवा. अधिकारानं दिल्या, आमच्यात अधिकार नाही येतो. धरलं, ओढलं, सुळाजवळ आणलं आणि सगळा समाज बघू लागला. सजल नेत्रांनी छोटी छोटी लेकरं जनाबाईसोबत जी खेळणारी होती, सगळ्या महिला रडू लागल्या. अरे रात्रंदिवस भजन करणारी जनाबाईजीच्या गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज आला. आज तिला सुळावर चढवलं आणि शेवटचं जनाबाईनं पांडुरंगाच्या रावळाकडे बघितलं. देवा संपलं, आता मी जाते. बघ आता सगळं तुझ्या हातात आहे, मला काहीच नाही, मला माझी फिकीरच नाही देवा. कधीतरी मला जायचंच आहे. पण एक लक्षात ठेव, भावयुक्त अंतःकरणाने तुझी भक्ती केली आणि तुझी भक्ती करीत असताना मुक्तीचा अनुभव माझ्या ठिकाणी आला आणि तूच शक्ती दिलीस नामस्मरणाची, म्हणून मी इथपर्यंत आले. तीच ताकद मूर्तीतलं चैतन्य तुझं जागं व्हायचं, माझ्यासोबत यायचं. बस एकच विनंती प्रभू, आता तुझ्यावरच सगळं सोडून दिलंय. काय करायचं आणि कसं करायचं हे तुझं बघ. सारा समाज रडू लागला. जनाबाईनं डोळे बंद केले. आता बघायचं नाही कुणाकडेच, सगळ्यांकडेच नाही, कुणाकडेच नाही, पांडुरंगाकडे नाही, सगळ्यांकडे नाही, कुणाकडेच नाही. घट्ट डोळे बंद केले आणि दोघा जणांनी पकडलं. शूळ होता, त्या शूळाजवळ नेलं. लक्षात ठेवा, आता मात्र बघण्याची कुणाची हिंमत नाही. सगळेजण थरथर 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 कापू लागले. छोटे छोटे लेकरं आईला बिलगले. आई उद्या जणी दिसणार नाही का ग, उद्या जणी दिसणार नाही का ग, उद्या जणी दिसणार नाही का. प्रत्येकीनं आपापल्या लेकरांना जवळ घेतलं. अरे पांडुरंगाची काही कृपा असेल, खरंच तिचं भजन असेल, खरंच तिचा भाव असेल, खरीच तिची भक्ती जर असेल ना, नक्कीच काहीतरी होईल. बाळांनो रडू नका, बाळांनो रडू नका. कडकडून मिठी मारली लेकरांनी. जनाबाईला उचललं, शूळावर देण्यात तितक्यात काय चमत्कार झाला. शूळ बाजूला झाला आणि पांडुरंगाची मूर्ती त्या शूळाच्या जागेवर उभी राहिली. पांडुरंगाची मूर्ती त्या शूळाच्या जागेवर उभी राहिली. सगळ्या लोकांनी बघितलं. समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जनाबाईमुळं सगळ्यांना दर्शन झालं, जनाबाईमुळं सगळ्यांना दर्शन झालं. एक लक्षात ठेवा, अंतःकरणातून रामरायाचं भजन करा, अंतःकरणातून रामरायाचा जप करा. समर्थ सद्गुरू भानुदास महाराज यांची कृपा तुमच्या आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. जसा पांडुरंग जनाबाईनं दाखवला तसा रामचंद्र प्रभू भानुदास महाराज तुम्हाला आम्हाला नक्की दाखवणार, हे लक्षात ठेवा. एक थोडीशी सूचना आहे. 2006 पासनं जाम समर्थ ते सज्जनगड पायी दिंडी सोहळा 350 ते 450 माणसं पहिल्या वर्षी
मी इथं कीर्तन केलं त्यावेळेस आम्ही पायी गेलो सज्जनगडला. अजूनही ती दिंडी चालू आहे आणि उद्या जाम समर्थचे काही भक्त गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी येणार आहेत. म्हणून गावकऱ्यांना विनंती आहे, सकाळी सकाळी लवकर येणार आहेत. ज्यांना जशी भिक्षा घालायची त्यांनी तशी भिक्षा घालायची. कारण हे सुद्धा एक नरदेहाचं सार्थक आहे. हस्तस्य भूषणम दानम. जे काही दान होईल आमच्या हातानं ते करायचं आणि एकच काम करायचं, त्या रामरायाला म्हणायचं बस बाकी काही देऊ नकोस. भावे विन भक्ती या सगळ्या गोष्टीची अनुभूती आमच्या मनाच्या ठिकाणी आम्हाला दे. भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, बळे विन शक्ती बोलू नये, बळे विन शक्ती. परमपूज्य भानुदास महाराज यांच्या 23व्या पुण्यतिथी निमित्त या पहिल्या दिवशीची सेवा माझ्याकडे आली आणि परमपूज्य प्रचलित मठाधिपती सुरेश महाराज यांची नेहमीच कृपा आमच्यावर असते. संस्थांचे सगळे या ठिकाणी संस्थांवर प्रेम करणारे सगळे गावकरी आहेत. आता माझ्याही लक्षात नाही मी कधीपासून येतो, म्हणून पहिल्या दिवशीची सेवा माझ्याकडे दरवर्षी असते आणि आवर्जून प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद घेण्यासाठी इथपर्यंत येण्याचा योग, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग. आणि हे कीर्तन करत असताना सुंदर असे साथीदार, अत्यंत सुंदर साथ, तबल्यावर हरिभक्त परायण गजानन महाराज इगिवे, जे सेलूचे राहणार आहेत, सध्या पुण्याला राहतात. सुंदर अशी तबल्याची साथ आहे. खरं सांगू का, मला तबल्यातलं त येत नाही आणि गायनातलं ग येत नाही, पण गंगाधर महाराजांनी सांभाळून घेतलं. तबला आणि गंगाधर महाराजांची हार्मोनियमची साथ अतिशय सुंदर. आणि याच्या जोडीला नाद ब्रह्म मृदंगाचार्य गणेश महाराज दोरले, सुंदर टाळ्या वाजवा एकदा कडकडतून. या तिघांनी मिळून अतिशय सुंदर साथ केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माईक सिस्टीम अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, अतिशय काहीच बोलायचं कामच पडलं नाही. एकदा सेट झालं, सेट झालं. खूप खूप छान. त्यांचंही एकदा टाळ्यांच्या गजरात आपण जोरदार स्वागत करूया. आणि या ठिकाणी शूटिंग करणारे दादा, काही आगाऊचं जर आला असेल तर वाचून ऐकून डिलीट करा, नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळीच मला पकडून देते. आजकाल जे पाहिजे ते व्हायरल होत नाही आणि जे नको ते व्हायरल होते. शक्यतो करू देत नाही, पण मी कोणाच्या बापाला भेट नाही. जे व्हायचं ते होईल, त्याला काय सत्यचे, त्याच्यात असत्य काय आहे. म्हणून सुंदर असे या ठिकाणी शूटिंग सुद्धा केली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दिवसभराचे काम करून महिला मंडळ, पुरुष मंडळ आपण सगळेजण व्यापातून या ठिकाणी येता. संस्थांवर आपलं प्रेम आहे आणि प्रभू रामचंद्राची सेवा करताय. तुम्ही सुद्धा धन्यवादास पात्र आहात. तसेच माझ्यासोबत हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य कीर्तनकार सुरेश बघा सुधीर महाराज कोठीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही टाळ्यांच्या गजरात आपण जोरदार स्वागत करूया. तसेच ज्या गावामध्ये परमपूज्य भानुदास महाराजांनी तपश्चर्या केली, टाकळी या ठिकाणी आजपासून रामकथा चालू आहे, त्या टाकळीचे अशोक घोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही टाळ्यांच्या गजरात आपण जोरदार स्वागत करूया. ते आपल्या सगळ्या संस्थांचे भक्त मंडळीच आहेत. तसेच या ठिकाणी वारंवार संपर्कात राहून साबळे महाराज सुंदर असं नियोजन करतात, आम्हाला बोलवतात. अर्थात महाराजांच्या आज्ञेनं, गावकऱ्यांच्या सहकार्यानं, त्यांच्याही ऋणामध्ये, त्यांच्या हृदयात बसलेल्या प्रभू रामचंद्राचं मी दर्शन करतो. पुन्हा एकदा कुणाचे नावं राहिले असतील तर राहू द्या. तुमच्या सगळ्यांचे नाव मी पुढच्या वर्षी नक्की घेईल. बळे विना शक्ती या ठिकाणी रामायण चालू आहे. हरिभक्तपरायण विलास महाराज एकदरेकर आणि त्यांना तबल्याची साथ करणारे आमचे प्रमोद महाराज धर्माधिकारी त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच दासबोधाचं पारायण करणारे आमचे रमाकांत गुरुजीही या ठिकाणी उपस्थित आहेत.
ज्यांच्या खेरड्यामध्ये सगळ्यात मोठा उत्सव या वर्षीचा शताब्दी महोत्सव होणारे असे विलास भुजबळ ते सुद्धा माझ्यासोबत आलेले, तसेच अनेक गाऊन अनेक मंडळी या ठिकाणी सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांच्या हृदयात बसलेल्या पांडुरंगाला रामरायाला मी नतमस्तक प्रणाम करतो. वर्षभराने सप्तसुरानी करीतो हे नम